नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। बिबवेवाडीत गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला केले जेरबंद। बिबवेवाडी पोलिसांनी गुरुवारी दिनांक सप्टेंबर 26 रोजी गस्ती दरम्यान केलेल्या कारवाईत एका तरुणाला गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह रंगेहात पकडले आहे। अतुल सुनील चव्हाण, वय 26 वर्षे, राहणार बिबवेवाडी असे आरोपीचे नाव आहे। पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व विशाल जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर संत निरंकारी सत्संग भवनाजवळ छापा टाकण्यात आला। त्यावेळी चव्हाण याला ताब्यात घेऊन अंगझडतीत 50,500 रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून भारतीय हत्यार कायदा कलम 325 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अंतर्गत चव्हाणला अटक केली। न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकात उपनिरीक्षक अमोल माने, अमोल भुवड, हवालदार संजय गायकवाड, अंमलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव आदींचा समावेश होता। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।